दिव्या तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। पुण्याहून आलेल्या कांद्याने भरलेला ट्रक कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील गुंडकी नजीक ओढ्याच्या पुलाजवळ रस्त्यावरच पलटी झाल्याची घटना आज सकाळी घडली। ट्रक पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात कांदा रस्त्यावर विखुरला गेला असून पुण्याकडून कोल्हापूरकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। परिणामी सांगली तांदुळवाडीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। दरम्यान उजळेवाडी महामार्ग पोलिसांकडून कांद्याची पोती बाजूला करण्याचं काम सुरू झालं। वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले। तसंच रस्ते विकास महामंडळाच्या रखडलेल्या कामामुळे याच ठिकाणी सातत्याने अपघात होत असल्याचं समोर आलं। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाची अक्षरशः गोगलगाय झाल्याचं पाहायला मिळालं। द्रुतगती महामार्गावरील खोपोली हद्दीतील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी 5च्या सुमारास तीव्र वळण आणि उतारावर प्रोपेलेन वायू वाहतूक करणारा गॅस टँकर पलटी झाल्याने 24 तासांहून अधिक काळ मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। या अपघाताचा फटका पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गालाही बसला असून दोन्ही मार्गावर 25 ते 30 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून आलं। अनेक वाहने 15 ते 20 तासांपासून एकाच जागी उभे राहिल्याने हजारो चालक आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। वठार तालुका हातकणंगले येथील सीता वाईन्स शेजारील बाबा टू व्हीलर गॅरेज व राजू जेंट्स पार्लरला भीषण आग लागून दोन्ही दुकाने जळून खाक झाली। कचरा व ऑइल लागलेली कपडे जाळताना आग गॅरेजमध्ये पसरल्याने ही घटना घडली। या आगीत एक दुचाकी, ऑइल कॅन व इतर साहित्य जळून सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान झालं। स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली। अजित पवारांचे काका आणि देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार, भगिनी तसेच आमदार रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार आणि प्रतिभा पवार उपस्थित होते। कोल्हापूर महानगरपालिकेच्या नूतन महापौर व उपमहापौर निवडीसाठी शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभा होणार आहे। या निवड प्रक्रियेच्या तयारीची पाहणी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आज महापालिकेत केली। यावेळी सभागृह, प्रवेश, पार्किंग व सुरक्षा व्यवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गेली 15 दिवस सुरू असलेल्या प्रचाराची मुदत आज गुरुवार दिनांक 5 रोजी सायंकाळी संपली। यामुळे सायंकाळी 5 नंतर प्रचाराच्या तोफा थंडावल्या। यामुळे उमेदवारांकडून शक्य तितक्या मतदारांना भेट देऊन मत देण्यासाठी आवाहन करण्याचा प्रयत्न होताना दिसून आला। सोने चांदी दराने मोठा उच्चांक केलाय। नवीन वर्षांपासून सोने हजाराने तर चांदी 20,000ने वाढत गेली। तर केंद्रीय अर्थसंकल्पानंतर गेल्या 2 दिवसांपूर्वी याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली। यामुळे सराफ बाजारामध्ये मोठी खळबळ उडाली। वर्षात सोने 10 ग्रॅम मागे 1 लाखाने तर चांदी किलो मागे 3 लाखांनी महागले आहे। यानंतर या दरामध्ये चढ उतार सुरू आहे। गेल्या वर्षी मिरची पीक अमाप आल्याने मिरचीचा दर कमी होता, पण यंदा शेतकऱ्यांनी मिरची पीक कमी घेतले। याचा फटका आता बसतोय। आता बाजारात आलेला नवीन मिरचीचा दर वाढूनच आहे। भविष्यात हा दर वाढणार असल्याचे मिरची व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येते। सध्या आठवडी बाजारामध्ये शिलकेतील मिरची विकली जात असून याचा दर मात्र कमी आहे। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अधिक सविस्तर विश्लेषण, स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोज न चुकता वाचा। अशाच नवनवीन घडामोडीसाठी पाहत रहा तरुण भारत कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया। तोपर्यंत नमस्कार।